मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे. एक लग्नगाठ अशीही भाग 13. ईशानचा पॉइंट ऑफ व्ह्यू. सानिका बेडजवळ जमिनीवर बसली होती. तिचे गुडघे छातीशी घट्ट मिठी मारत होते. तिचे शांत अश्रू तिच्या गालावरून खाली येत होते. मी खोलीत पाऊल ठेवताच माझी नजर तिच्या थरथरत्या चौकटीवर गेली. दुसरा विचार न करता मी तिच्याकडे गेलो. गुडघ्यांवर स्वतःला खाली केले आणि तिला माझ्या हातात घेतले. मी तुला काय सांगितलं? मी कुजबुजलो. माझे ओठ तिच्या कानाच्या कवचाला स्पर्श करून तिथे एक मऊ चुंबन दाबले. माझा आवाज उबदार, शांत करणारा होता, तिच्या आतल्या वादळाला शांत करण्यासाठी. मला तुला रडताना पाहणे आवडत नाही. मी तिचा चेहरा घट्ट धरला. माझा अंगठा तिच्या त्वचेवर आलेले अश्रू हळुवारपणे पुसत होते. तुला असे पाहणे म्हणजे पोटात दोनदा वार केल्यासारखे वाटते. तिने वास घेतला आणि तिचे रक्ताळलेले डोळे माझ्या डोळ्यांकडे उचलले. त्यांना नुसते पाहिल्याने माझ्या आत खोलवर काहीतरी तुटले. ती आता परत का आली आहे ईशान? तिचा आवाज कर्कशा भावनेने भरलेला. तिला पाहून मला त्या रात्रीची आठवण येते. मी ते सहन करू शकत नाही. मी तिला इथे ठेवू शकत नाही. ती मला मारून टाकेल ईशान. तिच्या बोटांनी माझ्या कॉलरभोवती गुंडाळले, घट्ट पकडले. तिचा दुसरा हात माझ्या छातीवर टेकला आणि ती उचकीत होऊन रडत होती. माझा जबडा घट्ट आवळला. मग मला तिला काढून टाकू दे. माझ्या पकडीत तिचे शरीर कडक झाले. फक्त एक शब्द बोल फुलपाखरू. मी कुरकुरलो. माझी नजर तिच्यावर खिळली आणि ती निघून जाईल, अगदी तिच्या मुलासारखी. तिच्या घशात एक तीक्ष्ण श्वास अडकला. तिने डोळे मोठे करून माझ्याकडे डोळे मिचकावले. अरे, तू कुणालाही मारू शकत नाहीस, माझ्यासाठी नाही. तिचा आवाज थरथरला. तिच्या तुटलेल्या शब्दांमध्ये अविश्वास होता. मी माझे डोके थोडेसे झुकवले. माझे भाव वाचता येत नव्हते. मी करू शकतो, मी केले आहे आणि मी करेन. माझा आवाज अस्वस्थ करणारा शांत होता. जणू काही मी कोणाची कबर खोदण्याबद्दल बोलत नव्हतो. जो कोणी तुला दुखवण्याचे धाडस करेल, जो तुला कितीही वेदना देईल, तो गायब होईल. तुला फक्त नाव सांगायचे आहे आणि बाकीचे माझ्यावर सोडायचे आहे. तिचे ओठ फाटले. वाद सुरू झाला, पण मी तिला हलक्या आव्हानाने गप्प केले. प्रयत्न कर. माझ्या फुलपाखराच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मला काही आणि कोणीही रोखू शकत नाही. तीही नाही. तिचे डोळे ताज्या अश्रूने चमकले आणि ती पुन्हा बोलली. तेव्हा मला तिच्या आवाजातील असहाय्यता ऐकू येत होती. तुला समजत नाहीये. मग मला समजून घे फुलपाखरू. मी तिचा चेहरा पाहिला आणि धीराने वाट पाहत होतो. तिने जोरात श्वास घेतला. तिच्या बोटांनी आता माझ्या बोटांना पकडले. तिने राकेशसारखे काहीही केलेले नाही. ती फक्त माझ्याबद्दल वाईट बोलते, पण हे काही नवीन नाही. ती नेहमीच असेच करते. मला ती जाऊ द्यायची नाही. बाबा आणि मामा तिच्या अनुपस्थितीमुळे दुःखी होऊ नयेत असे मला वाटते. तिला त्यांची गरज आहे आणि त्यांना तिची गरज आहे. ती त्यांची बहीण आहे. तिचे पुढचे शब्द इतके हळुवारपणे कुजबुजले की मी ते पकडणे कठीण झाले. माझ्या छातीत खंजीर खुपसला. मला फक्त इथून निघून जायचं आहे. माझ्या हृदयात एक मंद, गुदमरणारी वेदना घुमत होती. जर तुला तेच हवे असेल तर. मी श्वास सोडला. बेडवर जाण्यापूर्वी तिचे खांदे हळुवारपणे धरले. तिने दोनदा डोळे मिचकावले. तिच्या नाजूक अंगावर गोंधळ कोरला गेला. नाईटस्टँडवरील भांड्याकडे हात फिरवत मी तिला एक ग्लास पाणी ओतले आणि ते तिच्या हातात दिले. आमची बोटे घासत होती आणि मी तिच्या पापण्या गालावर फडफडत असताना पाहत होतो. त्यावर एक खोल किरमिजी रंग पसरला होता. आम्ही आता 3 वेळा चुंबन घेतले होते आणि तरीही आमच्या हातांनी स्पर्श केल्यासारखे साध्या गोष्टीवर ती अजूनही लाजली. मला सांग. तिने रिकामा ग्लास परत नाईटस्टँडवर ठेवला. तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे मी माझ्या फुलपाखराला सुट्टीवर घेऊन जात आहे, या सगळ्या नाटकापासून खूप दूर. मी तिच्या गालांना हात लावला. माझे अंगठे तिच्या त्वचेच्या मऊपणाला स्पर्श करत होते आणि मी तिच्या गळ्यात तपकिरी रंगाच्या ओळींकडे पाहत होतो. तुला कुठे जायचे आहे? फ्रान्स, तुर्की, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया. सुरुवातीला तिचे डोळे विस्फारले. नंतर तिने घाबरून मान हलवली. माझा अर्थ देशाबाहेर जाण्याचा नव्हता. अरे, मग देशात? मी विचार केला. मनाली, काश्मीर, हिमाचल प्रदेश, केदारनाथ, कन्याकुमारी. तिचा तळहात माझ्या तोंडावर घट्ट दाबला गेला आणि मला शांत केले. देवा, ती ओरडली. माझं म्हणणं होतं आमच्या घराचं, सुट्टीचं ठिकाण नाही. शिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. माझं कॉलेज पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे. माझ्या सेमिस्टरची सुट्टी जवळजवळ संपली आहे. मी क्षणभर तिच्याकडे शून्य नजरेने पाहत राहिलो. माझ्या नजरेखाली ती थरथर कापू लागली. ते जाणवताच तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली आणि तिचा खालचा ओठ दाताखाली फिरवला. ती तशीच आकर्षक दिसत होती.
तू तुझ्या हाताच्या तळ्याऐवजी तुझे तोंड वापरून मला बंद करू शकली असते. तुला माहीत आहे, माझा आवाज मनोरंजनाने भरलेला होता. माझ्या ओठांवर एक हास्य पसरले होते. मी तिच्या कमरेला हात लावला आणि कुजबुज तिची लाली माझ्यावर ओढली. अनार्धात लाल झाली. तिने माझ्या छातीवर वार केले. तिचा आवाज निंदनीय अविश्वासाने भरलेला होता. माझ्या छातीत एक खोल हास्य उमटले आणि अगदी तसंच माझे फुलपाखरू तिच्या वेदनेपासून क्षणभर विचलित झाले आणि मला तेवढंच हवं होतं. आणि हे आमचं बेडरूम आहे. तिला संपूर्ण घराचा फेरफटका मारल्यानंतर लिव्हिंग रूम, हॉल, पाहुण्यांच्या खोल्या, स्वयंपाकघर, जेवणाचे क्षेत्र, स्विमिंग पूल आणि लायब्ररी. मी शेवटी तिला इथे आणले, आमच्या खोलीत. सानिकाने जागेचा प्रत्येक इंच आपल्यात घेतला. तिची नजर बेडरूमवर फिरत होती. जणू काही ती प्रत्येक तपशील लक्षात ठेवत होती. तिला वाटले की ते आपले आहे. मी तिला अजून सांगितले नव्हते, ते तिचे होते, तिचे घर. लोक बरोबर म्हणतात, बायकांचं घर नसतं. दुसऱ्या क्षणी मी हे घर विकत घेतलं. ते तिच्या नावाने रजिस्टर केलं. तिच्या आवडीनुसार ते सर्व डिझाईन केलं. पण जर ती आनंदी राहिली तर मी तिच्यासोबत जगू शकेन. ईशान, मला ते खूप आवडलं. थँक्यू. ती माझ्याकडे वळली. तिचे डोळे चमकत होते आणि नंतर ती माझ्या मिठीत शिरली, ज्यामुळे मी काही पावले मागे पडलो. माझे हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले गेले आणि तिला सहजतेने जमिनीवरून उचलले. तेव्हा माझ्या ओठांवर एक हास्य पसरले. एका झटक्यात मी तिला जवळच्या भिंतीवर आपटले. तिच्या ओठातून एक श्वास सुटला. तिच्या प्रतिक्रियेवर हसलो. तिने बोलण्यासाठी तोंड उघडले, पण मी तिला बोलू दिले नाही. त्याऐवजी मी तिचे ओठ माझ्या ओठांनी धरले आणि तिचे खोलवर चुंबन घेतले. हाताने तिचा पाय माझ्या मांडीभोवती गुंडाळला. आतापासून मी तिच्या तोंडापासून काही इंच दूर कुरकुरलो. अशा प्रकारे तू माझे आभार मानणार आहेस? तिने मान हलवण्यापूर्वी माझ्याकडे डोळे मिचकावले. मी पुन्हा एकदा तिचे ओठ माझ्या ओठांना जोडले. यावेळी हात तिच्या मांडीपासून तिच्या पॅन्टच्या कमरेपर्यंत गेला आणि तिच्या गुलाबी कुर्तीचा मऊ कापडाखाली सरकला. तिच्या उबदार त्वचेविरुद्ध माझ्या थंड बोटांच्या कॉन्स्टंटमुळे तिच्या पाठीचा कणा थरथरत होता. माझा स्पर्श तिच्या ब्राच्या लेसच्या काठावर वरच्या दिशेने फिरत होता. हाताच्या टोकाला स्पर्श करत होता आणि नंतर थोडासा चिमटा काढत होता. की माझ्या ओठांवर ओरडली आणि त्या आवाजाने माझ्या नसांमधून समाधानाचा एक झटका पसरला. तिचा कण्याचा आवाज मी कधीही ऐकलेला सर्वात गोड आवाज होता. तिच्या हास्यानंतर दुसरा. मी तिचा पुढचा आक्रोश गिळला. माझी पकड तिच्यावर घट्ट करत असताना चुंबन आणखी घट्ट झाले. तिचे शरीर माझ्याकडे वळले. मग मी मागे हटलो. तिच्या काळ्या स्तब्ध डोळ्यांकडे पाहत, मी पुढे चालू ठेवावे असे तुला वाटते का? तिने पटकन डोळे मिचकावले. तिची छाती असमान श्वासांमध्ये वर आणि खाली येत होती. मग तिने एक छोटीशी मान हलवली, पण काहीतरी गडबड होती. तिचे हावभाव तिच्या उत्तराशी जुळत नव्हते. मी डोळे मिचकावले. तुला खात्री आहे का? मला तिच्याकडून ते ऐकायचे होते. ती मला मुक्तपणे तिची संमती देत आहे हे जाणून घ्यायचे होते. मी तिचा नवरा होतो म्हणून नाही. तिला वाटतं की तिला ती द्यावीच लागेल म्हणून नाही. तो सर्वात मोठी मूर्खपणा होती. मला काय हवं होतं याने काही फरक पडत नव्हता. शेवटचा निर्णय नेहमीच तिचाच असायचा. तिने पुन्हा मान हलवली आणि डोळे मिटले. पण जसजसे माझे बोट तिच्या ब्राचे हुक काढण्यासाठी हलले तसतसे मला ते लक्षात आले. तिने माझे खांदे थोडे जास्त घट्ट पकडले होते. तिचा श्वास कमी झाला होता. मग मी ते पाहिलं. तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एकच अश्रू गळत होता. नाही, प्लीज. माझा हात लगेच थांबला. तिने हो म्हटले तेव्हा तिचा हेतू नव्हता हे मला माहीत होतं. ती मला थांबवले का याची मी वाट पाहत होतो आणि माझ्या धाडसी फुलपाखराने हो म्हटले. हळूच मी तिच्या कुर्ती खालून माझा हात काढून घेतला आणि तो पुन्हा जागेवर ठेवला. मग मी तिच्या डोळ्यातून वाहणारे ताजे अश्रू पुसत तिचा चेहरा घट्ट धरला. मला माफ कर ईशान. तिचा आवाज दरदरला. मला वाटलं मी विसरलो. मला वाटलं मी सगळं सांभाळू शकेन. मी श्वास सोडला. तिचा पाय परत जमिनीवर टाकला आणि नंतर तिला माझ्या हातात उचलले. एक हात तिच्या गुडघ्याखाली होता. दुसरा हात तिला बेडवर घेऊन जाताना पाठीला आधार देत होता. माफी मागायची गरज नाही फुलपाखरू. मी तिला हळुवारपणे खाली ठेवले आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले. सर्व काही ठीक आहे. मला आता तुझा खूप अभिमान आहे. कोपऱ्यांवर स्वतःला टेकवत मी तिच्या लहानशा शरीरावर टेकलो. तिच्या चेहऱ्यावरील केसांचा एक तुकडा साफ केला. फक्त लक्षात ठेव, नाही म्हणणे हा नेहमीच तुझा अधिकार आहे आणि कोणीही ते तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी देखील नाही. तिची हनुवटी थरथरत होती आणि तिच्या डोळ्यात ताजे अश्रू येत होते. मग मी आणखी काही बोलण्यापूर्वी माझे नाक टोचले आणि तिचे हात माझ्या भोवती फिरवले आणि मला तिच्यावर ओढले. माझ्या शरीराचे वजन तिच्यावर दाबले गेले याची तिला पर्वा नव्हती. तिने फक्त मला घट्ट धरले.
तू सर्वोत्तम आहेस. तुला माहिती आहे का? ती माझ्या मानेवर कुजबुजली. माझ्या छातीत एक खोल हास्य उमटले. एका झटक्यात मी आम्हाला उलटे केले आणि ती माझ्यावर पडली. तिचे डोके माझ्या छातीवर टेकले होते. तिचा छोटासा हात माझ्या धडावर पसरला होता. मग तिने माझ्या हृदयाच्या अगदी वर एक मऊ चुंबन घेतलं. माझे हृदय माझ्या फाळसांवर जोरात धडधडत होते आणि मला खात्री होती की ते ऐकू शकेल. आमच्या शांततेच्या क्षणात एका मोठ्या कुरकुराचा आवाज आला. मी शांत झालो. मग जाणीव झाली तिचे पोट. मी हसलो. तिला माझ्यासोबत वर खेचत सरळ बसलो. माझ्या लाजाळू फुलपाखराने लगेच तिला चेहरा माझ्या छातीत लपवला. स्पष्टपणे लाजत होती. हसत हसत मी तिच्या केसांना एक मऊ चुंबन दिले. चल, जेवणासाठी काहीतरी बनवूया. नाही, मी अजून जेवलेले नाही. तुझं काय? सानिकाने नीलमला फोन कानाशी धरत विचारलं. नीलमचा फोन तिच्या स्क्रीनवर चमकताच तिने लगेच फोन उचलला. ती अचानक काही गोष्टींबद्दल बोलायला उत्सुक होती. नीलम आणि विकास पॅरिसला त्यांच्या हनीमूनसाठी निघाल्यापासून 1-2 दिवसांपासून त्यांच्यात बोलणे झाले नव्हते. सानिकाची परिस्थिती कळल्यानंतर त्यांना ही ट्रीप पुढे ढकलण्यास आली होती. छान, म्हणजे तुला खूप मजा येत आहे, सानिका म्हणाली. ती जेवणाच्या खुर्च्यांपैकी एकावर बसली असताना गोड आवाज करत म्हणाली. मी स्टोव्ह जवळच्या माझ्या जागेवरून तिला पाहिले. मी तिच्यासाठी बनवत असलेला व्हाईट सॉस पास्ता ढवळत होतो, तर माझ्यासाठी भाज्यांच्या सूपचा एक वाटी उकळत होतो. खरं तर मी आणि ईशान काही दिवसांसाठी आमच्या घरी आलो होतो, सानिकाने नीलमला सांगितले आणि एका हाताने तिचा गाल धरला आणि दुसऱ्या हाताने फोन धरला. अचानक तिचा श्वास रोखला गेला. ते खांदे कडक झाले आणि तिने जोरात ओठ चावले. नीलमने जे काही सांगितलं तेच त्याचे कारण होते. मी अजिबात संकोच न करता स्टोव्ह बंद केला, जवळ गेलो आणि हळुवारपणे तिच्या हातातून फोन घेतला आणि तो माझ्या कानाशी दाबला. माझ्या बायकोचा वेळ चोरणे थांबव कुत्रे, मी म्हणालो. माझी नजर सानिकावर खिळली, जी माझ्याकडून कुतूहलाने पाहत होती. दादा कसा आहेस? नीलमच्या आवाजात नेहमीच खेळकरपणा होता. मी ठीक आहे, मी अस्पष्टपणे उत्तर दिले. सानिकाला इशारा केला की मी लवकरच परत येईन आणि नंतर शांत जागा शोधण्यासाठी निघून जाईल. क्षणभर शांतता. मग नीलम पुन्हा बोलली. तर राकेश, विकासने मला सांगितले की तू त्याला मारलेस. तो विधानापेक्षा संकोच करणारा प्रश्न होता. होय, मी तिचा तीक्ष्ण श्वास ऐकला. आई म्हणाली की त्याला त्याच्या शरीरावर एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये तो एका माफियांकडून चोरी करत असल्याचे म्हटले होते आणि त्याने स्वतःला मारले. अर्धसत्य, मी कुरकुरलो. तू तुझ्या प्रिय पतीला का विचारत नाहीस? मला खात्री आहे की जर त्याने तुला हे सांगितलं असेल तर त्याने तुला इतर सर्व काही सांगितलं असेल. दादा, वेडेपणा थांबव. असो, मी विकासला विचारते. फोनवर बोलतानाही मी समजू शकलो की तिने डोळे मिचकावले होते. नीलम थोड्या वेळाने तिने सानिकाचा उल्लेख करत विचारले. ती कशी आहे? बऱ्यापैकी हादरलो, पण मी तिला सांभाळेन. आणि माझ्या बायकोला फोन करणे थांबव. तुझ्या पतीसोबत तुझा वेळ एन्जॉय कर आणि मला माझा वेळ एन्जॉय करू दे. माझ्या स्वरात एक इशारा होता. ती हसली. दादा, तू खूप वाईट आहेस. आणि एवढे बोलून तिने फोन ठेवला. मी स्वयंपाकघरात परतलो तेव्हा सानिका अजूनही त्याच जागी बसलेली आढळली. तिचे डोळे माझ्याकडे न बोललेले प्रश्न घेऊन थांबले होते. तिच्या चौकशी करणाऱ्या नजरेकडे दुर्लक्ष करून मी तिला फोन दिला आणि पुन्हा स्टोव्हकडे गेलो. मी तिच्यासाठी पास्ता प्लेट केला. माझ्या भाज्यांचं सूप एका भांड्यात ओतलेल्या आणि टेबलावर आणला. मी जेवण सुरू करण्यापूर्वी तिच्या पहिल्या चवीची वाट पाहत होतो. मी नेहमीच तिच्याबद्दल आदर म्हणून असे करत असे. ती शांतपणे जेवत होती, पण माझ्या वाटीकडे चोरून पाहत होती, जणू तिला चव हवी आहे की नाही याबद्दल वाद घालत होती. मी तिला ते दिलं नाही, कारण तिला माहीत होतं की हे हलके सूप पचणार नाही. मी केलेल्या सर्व तीव्र व्यायामांमुळे मला कठोर आहार घ्यावा लागला. अन्यथा माझ्या शिल्पित छाती आणि पोटांनी मी माझ्या पत्नीला कसे प्रभावित करू शकेन. मी उसासा टाकला, नंतर संकोचून आणि एक चमचा सूप घेतला. तिच्याकडे वाढवला. तिचे सुरुवातीला तिने संशयाने धडपडत असताना मी पाहिलं, पण तिचा चेहरा तिला दाखवत होता. अरे, तू हे कसे खात आहेस? हे घृणास्पद आहे. तिने प्रेमाने नाक दाबले आणि दुसरा विचार न करता माझा बॉल माझ्यापासून दूर ढकलला. तिने हपकून तिची प्लेट टेबलच्या मध्यभागी ओढली आणि नंतर मला तिचा एक चमचा पास्ता दिला, जसा मी माझ्या सूपसोबत केलं होतं. मी अजिबात संकोच न करता ते स्वीकारले. जास्तीच्या कॅलरीजची कोणाला पर्वा होती? मी उद्या त्या कमी करेन. आम्ही एकमेकांना जेवण चारत राहिलो. तिचे हास्य चावण्यामधील जागा भरत होते. जेवणानंतर मी फ्रीझरमधून आईस्क्रीमचा एक टब काढला. तिला आईस्क्रीमची खूप इच्छा होती. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून मी मागे झुकलो. खुर्चीच्या हातांवर आळशीपणे हात ठेवला आणि ती आनंदाने तिच्या मिष्टानात शिरताना तिच्याकडे एक मजेदार हास्याने पाहत होतो.
घसा साफ करत मी तिचं लक्ष वेधलं. तिने माझ्याकडे पाहिलं. चमचा तोंडात होता. भुवया उंचावल्या होत्या. तू सोया सॉससह आईस्क्रीम का ट्राय करत नाहीस? तिचे डोळे विस्फारले. ती गोठली. चमचा वाटीवर आदळला. माझे हास्य आणखी वाढले. तुला कसं कळलं? ती अडखळत म्हणाली. जोरात गिळत म्हणाली. तू माझं पुस्तक वाचलंस का? मी मान हलवली. पुस्तक की पुस्तके म्हणावी? मी भुवया हलवत तिच्या चेहऱ्यावर रंग निघून जाताना पाहत होतो. तिचा आवाज कुजबुजण्यापेक्षा थोडा जास्तच होता. कसे? किती? मी खांदे उडवले. सर्व. हा पर्याय आहे का? तिच्या ओठातून एक मोठा आवाज आला. तोंड झाकण्यासाठी तिचा हात वर उडाला. तिच्या प्रतिक्रियेवर माझ्या छातीतून हास्य फुटले. अरे, ती आता उघड झाली होती. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.